कलर आहेत आणि याची प्राइस 250 आहे. आणि हे कमी करत नाही, जास्त घेतलं तर कमी होतील ना? नाही. बघा त्यांनी नमस्कारच केला आहे. कुठेच फिरायला जायला आवडणार नाही. मी राजस्थानला पण नाही जाऊ शकत, मी काश्मीरला पण नाही जाऊ शकत. मला माझी भिवंडी आवडते, जास्तीत जास्त मुंबई आवडते. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आज आम्ही चाललो आहोत सिद्धिविनायकला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आज आमच्या यशची इच्छा झाली आहे गणपती बाप्पाचे दर्शन करायचं आहे, तर बोलतो चल आपण जाऊया मंदिरात. म्हटलं चल जाऊन येऊया. त्यांनी अजून कुठं जायचं मग? बघूया, वेळ मिळाला अजून मार्केट वगैरे फिरूया आपण. ओके, ऍक्च्युली तिथं दादर जवळच आहे ना, दादरहूनच जायला लागतं, प्रभादेवी मध्ये. ओके, माझा वाढदिवस झाला त्यानंतर असं देवाचे दर्शन करायला माझं मन झालं. बरोबर. आणि बरोबर यशने वेळेवरच आम्हाला सांगितलं की चला आपण जाऊया. तर आता निघालो आहोत आणि बघू, आपल्याला जमलंच तर जरा मार्केट फिरूया. ऍक्च्युली मला दादरला जे स्ट्रीट मार्केट आहे तिथे फिरायची आणि शॉपिंग करायची इच्छा झाली आहे. असं स्ट्रीट मार्केट मला भरपूर आवडतं फिरायला, व्हरायटी भरपूर दिसते तिथे. तर बघूया कसं आहे. आता आधी आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन करूया. भर उन्हामध्ये पाऊस आलेला आहे. पाऊस आला ऐक. हा नाही, हा नकली पाऊस आहे. वरतून येतोय तर असली पाऊस आहे. ऊन एवढं झाली बाहेर. ऊन पाऊस आहे, ऊन पाऊस आहे. हो ना, पावसामध्ये मार्केट असेल का हो? असतं ना, चालू असतं ना. सगळ्यांनी त्यांचे ते मुंबई कधी बंद होत नाही. अरे पण जे स्ट्रीट वरती असतात दुकानं त्यांनी त्यावर असं कव्हर टाकला असेल ना, कव्हर टाकला असेल, छत्र्या लावल्या असतील. कसं बघायला भेटेल मग? आपलं दर्शन होईस्तोपर्यंत पाऊस थांबेल, एवढं जोरात नाहीये, हलका हलका आहे. मंदिराजवळ आलोय आम्ही. आता आत गर्दी बघूया, बाहेरच भरपूर दिसते. आम्हाला छानशी चहा आणली आहे धनींनी. थँक्यू. जे इथे स्टाफ साठी असते. बाहेर छान पाऊस पडतोय आणि आम्हाला छान चहा भेटली आहे. आणि हा माझा हिरो. स्माइल दे, स्माइल दे, स्माइल दे. आम्ही जवळ आलेलो आहोत. आता दर्शनाला चाललोय आतमध्ये, अगदी जवळ इथे आहे बाप्पा आणि इथे आता आम्ही. मंदिरातून आता बाहेर आलो आहोत आम्ही. आमचे दर्शन झाले आहे खूप छान. पण मंगळवार असलं तर गर्दी होती, पण दर्शन तरीही झाले लवकर. कसे झाले दर्शन तुमचे? एकदम छान, व्यवस्थित दर्शन झाले. छान वाटलं मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. नवीन पारी आता सुरू होते माझी. बर्थडे नंतर पहिलं दर्शन. फर्स्ट हाफ संपलेलं आहे, सेकंड हाफ माझा सुरू झाला. मी जेव्हाही सिद्धिविनायकला येते ना, मला काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचे हार दिसतात. तिथे हार खूप सुंदर बनवतात. आता हा मला काहीतरी वेगळा दिसलाय. विड्यांची पानं, त्याचा हार आहे सुंदर.
हे लफडे चालू होते ना इंडिया पाकिस्तानचे, तेव्हापासून बंद केले. ते होईल आता, आज परमिशन आलंय, 2 दिवसांनी चालू होतं. मंदिरामध्ये हार घेऊन जाऊ शकतो आपण, पण प्रसाद नारळ सध्या बंद आहे, तर ते घेऊन जाता येत नाही. सिक्युरिटीचे कारण. हा ना. अरे इथे मोदक नारळ बँड असल्यामुळे कुठेच नाही येत मोदक. मला मोदक पाहिजे होते सिद्धिविनायकचे. बाहेर तर मिळतील का? बाहेर भेटेल ना. हा ना. हां मला भरपूर आवडतात इकडचे मोदक. मुळात जे असे साखरेचे आहेत ते भेटत नाही, पण आता सगळीकडेच म्हणजे सगळ्यांनीच बंद केलं आहे, कुठेच मोदक नाही. त्याला बाहेर बघू मिळतात का. पेढा भेटला, पण तसं साखरेचा असेल की नाही थोडी शंकाच आहे. बघूया, टेस्टिंग करूया. यश येऊ का? चांगले. येऊ आम्हाला येल्लोवालाच देऊ का? ठीक आहे. आम्ही आता एक्झॅक्टली दादरचा कबूतरखाना जो एरिया आहे स्ट्रीट मार्केट तिथे आली आहे. आता बघूया आपण इथे काय काय आहे ते. शॉप आहे जिथून मी साडी घेतलेली होती काही वर्षापूर्वी. ते असतील 10-15 वर्ष. पिंक कलरमध्ये खूप सुंदर साडी होती. त्यावेळेस इथं दादरलाही यायची मी शॉपिंग करायला. स्ट्रीटवर वस्तू एकदम व्हरायटी भारी भारी मिळते बघायला. ज़्यादा लगेगा तो डिस्काउंट? ज़्यादा बताते ही नहीं, 2-2 मिनट में भाग रहे हैं. देखो ट्रिपल एक्सेल है क्या? ट्रिपल एक्सेल पुढेही शॉप दिसतात त्यांनी पुढेही मला आवडलेलं. त्यांचे सुंदर सुंदर कलर आहेत आणि याची प्राइस 250 आहे. आणि हे कमी करत नाही, जास्त घेतले तर कमी होतील ना? नाही. बघा त्यांनी नमस्कारच केला आहे. 1 महिन्याला आम्हाला कमी करतात. या कलर पण सुंदर दिसतोय. अच्छा उन्होंने लिया है क्या? चला ठीक घेऊया ग्रीन. हो घेतली आहे मी, कलर आवडला आहे म्हणून. आता मी एंट्रीच केली आहे. मला असं वाटलं मी फक्त बघते, काही शॉपिंग करत नाही आहे. पण आवडले, सुरुवात झालेली आहे. बघूया आपण. वाव, किती सुंदर सुंदर गाऊन आहे. मी किती गाऊन घ्यायचे बदलले. इथे ड्रेसेस पण आहेत. ड्रेस पीस आहे ना? क्या ड्रेस भी है? ड्रेस पीस बोलो. हाँ दीदी. ड्रेसेस आहेत. लहान मुलांचे ड्रेसेस पण छान आहेत. ब्लाउजेस पण छान आहेत. दादरच्या मार्केट मधून बाहेर आली, पण खरोखर काय सुंदर आहे मार्केट. ही आली नाही, हिला खेचून आणायला लागला. ही काही इथं दे नुसतं या दुकानात घुसते त्या दुकानात घुसते. अरे इतकं छान छान ना, स्पेशली गाऊन खूप सुंदर आहेत तिथे. मला भरपूर आवडले. म्हणजे जास्त महाग पण आहे. 250-300 कॉटन मध्ये डेली यूजला खूप छान. मी भरपूर गाऊन घेतले. काय काय आहेत, मी काय घेतले ना, मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते. हा विठ्ठल मंदिर लिहिलेलं आहे.
आता घरी जाताना आम्हाला रस्त्याला एक विठ्ठल मंदिर दिसलं. वडाला इथे आहे, पण खूप सुंदर मंदिर आहे. जे पंढरपूरला विठ्ठल रखुमाई आईची जी मूर्ती आहे त्याची प्रतिकृती इथे आहे. छान मंदिर आहे. म्हटलं जाता जाता तेही दर्शन करूया. येणार आहे जरी मला तुम्ही तुला काश्मीरला न्यायचं आहे, स्वित्झर्लंडला न्यायचं आणि तू एवढीशा AC हॉटेलमध्ये तुला थंडी वाजते, कसं काय होईल तुझं? हां, मला गाडीत थंडी वाजत होती आणि इथं हॉटेलमध्ये आली. इथं पण ACच आहे, अजून थंडी वाजायला लागली. ओ माय गॉड. मी 18 डिग्री, इथे आता टेम्परेचर 18 डिग्री आहे ACचं. त्यात नाही राहू शकत. तर मायनसमध्ये काय होईल, माझा बर्फ होईल. अरे तीच तर वेगळी मजा आहे. मला नाही मजा. मला कुठेच फिरायला जायला आवडणार नाही. मी राजस्थानला पण नाही जाऊ शकत, मी काश्मीरला पण नाही जाऊ शकत. मला माझी भिवंडी आवडते, जास्तीत जास्त मुंबई आवडते. तर जेवायला काय मागवलं? अजून काय मागवलं नाही. स्टार्टर आणि सूप मागवलं आहे, मंचाव सूप मागवलं आहे आणि पनीर चिली मागवलं, जी आपली फेवरेट आहे. ओके, स्पेशली यशची फेवरेट आहे. हा बघा कशी तयारी करतोय. हा बघा मुलगा नुसतं चिडचिडपणा करत असतो. याच्याबरोबर कधीच शॉपिंगला जायचं नाही. काय खाल? मला तर फेवरेट आहे व्हेजमध्ये दोनच, एक भाजी व्हेज कोल्हापुरी आणि दाल तडका, या 2 गोष्टी माझ्या फेवरेट आहेत. यश तुला काय खायचं आहे? पनीर चिल्ली. पनीर चिली. तुला काय? मला त्यापैकी काहीच नाही खायचं. व्हेज ही खाण्यासारखी वस्तू नाही आहे माझ्यासाठी. मी सूप पिणार आहे फक्त. डायटिंगवर आहे. ॲक्च्युली दादरला जो स्ट्रीट मार्केट आहे ना, तिथं समोसा खूप छान होता. तो समोसा खाल्लेला. आता सुट्टी तर मला भूक लागली. मंचाव सूप. नेहमी चिकन मंचाव असतो, आज फक्त मंचाव सूप आहे, व्हेज मंचाव. चांगला तिखट आहे. कशी वाटली पनीर चिली यशू? मस्त आहे. यशची फेवरेट आहे पनीर चिली. बिकॉज टेस्ट छान असतं महादेवचं. ॲक्च्युली आम्ही नेहमी येतो, व्हेज खायचं असलं ना की याच हॉटेलमध्ये येतो खाण्याला. आहे मेन कोर्समध्ये पनीर टिक्का मसाला आणि रोटी सांगितलेली आहे. छान टेस्ट आहे. जास्त काही मागवलं नाही कारण की ऑलरेडी आम्ही व्हेज मंचाव सूप आणि पनीर चिली ही खाल्लेली आहे. तर पोट हे भरलंच आहे. फक्त खायचं म्हणून थोडं एक रोटी तरी धनी, माझी अर्धी रोटी तुम्ही घ्या. माझं पोट खरोखर भरलं आहे. पनीर चिल्ली वगैरे पण एकदम हेवी झाली आणि पनीर टिक्का मसालाच आहे, पण भाजी चांगली आहे, टेस्ट चांगले देतं. तर चला आता आम्ही जेवून घेतो आणि घरी जाऊन तुम्हाला भेटतो. आता घरी आलेली आहे, तरी कितीही प्रयत्न केला घरी यायला उशीरच होतो. पण यावेळेस थोडं लवकर आलो आम्ही. मे बी 11:30 पर्यंत आली असेल. आणि मी तुम्हाला दाखव मी काय शॉपिंग केली. ॲक्च्युली तिथे ना मला गाऊनच भरपूर आवडले आणि मी एक ड्रेसही घेतलेला आहे. मी दाखवते तुम्हाला. हां, हे बघा, हे गाऊन मी घेतलेले आहेत 4-5. सिम्पल आणि छान. हां, मला आवडलेत. ही एक आहे आणि प्लस ही एक आहे, 2, ही आहे 3. हे सेम ॲक्च्युली कलर मला आवडले, डिफरंट होते दोन्ही वेगळे. एक ब्लू एक रेड, सेम पॅटर्न आहे, 19-20 फरक. तो एक आहे 4. ओ माय गॉड. हे बघा 5. आणि काही एवढं महाग नाहीये का, 250-300 या रेंज मध्येच आहे. आणि हे गाऊन ना थोडे कम्फर्टेबल पण असतात. तुम्ही घरामध्ये घालायला ही आवडली मला. आणि याची प्राइस पण 250च आहे. बघा छान दिसते, मस्त. म्हणजे कधी गेलात ना, मी म्हणेन गाऊन साठी तर बेस्ट प्लेस आहे. मी तर अगदी वेडी झालेली, पण धनी ओढायला लागले, यश ओढायला लागला, म्हणून म्हटलं जाऊ दे, मला काय फारसं मार्केट नाही फिरता आला, पण नंतर कधीतरी. आणि हा मी एक ड्रेस पण घेतलाय. हा 1200ला ड्रेस भेटला.
ऍक्च्युली पॅकिंग हे छान आहे, असं डेली यूजला छान आहे म्हणून आवडला तर घेतला. तर चला, माझी स्ट्रीट मार्केट दादरची जी शॉपिंग होती ती झालेली आणि मला प्रचंड आवडतं, कारण की भरून व्हरायटी मिळते आणि प्लस प्राइस पण काही एवढी जास्त नसते, तर त्यामुळे मला आवडतं फिरायला. आणि मी प्रयत्न करणार आहे की अजून कुठे कुठे स्ट्रीट मार्केट हा चांगला आहे तो तुम्हाला नक्की तिथं मी घेऊन जाईल आणि दाखवेल. तर आता हा व्लॉग मी इथेच संपवते. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.